रामकृष्ण हरी. आपल्या जालना शहरामध्ये हे साहित्य संमेलन संपन्न होतं आहे. मी खूप वेळा या वर्षभरा दीड वर्षाच्या काळामध्ये जालन्याला आलेलो आहे आणि जालन्याचं एक विशेष प्रेम माझ्यावर आहे असं मला नेहमी वाटतं. आत्ता ज्या होय होय वारकरी पुस्तकाचा उल्लेख झाला त्याच्या सर्वाधिक प्रती 200 प्रती एका जालना शहरामध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळं जालन्याने चांगलं प्रेम माझ्यावरती केलेलं आहे. या जालना नगरीमध्ये संपन्न होत असलेलं हे संत साहित्य संमेलन आणि त्यातला विषय आहे विश्वबंधुत्व. आदरणीय दत्तात्रय डुंबरे सर असं म्हणाले की मी बंडखोर आहे. मुळात ज्ञानेश्वर नाव हेच बंडखोर आहे. कवी बींनी असं म्हटलेलं आहे, त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. आपल्या महाराष्ट्राला जी बड्या बंडवाल्यांची परंपरा आहे त्यात ज्ञानेश्वर हे पहिलं नाव आहे. हे अपेक्षितच असल्यामुळं आणि आडनावामध्ये बंड असल्यामुळं कदाचित ते स्वाभाविक असावं. पण माझ्यापेक्षा जास्त बंडखोर भाषण तुमचं झालेलं आहे. मुळामध्ये वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती विश्वबंधुत्वाची आहे. बंधुत्व असा शब्द जेव्हा आपण बघतो तेव्हा बंध म्हणजे जोडणं. वारकरी परंपरा ही जोडणारी परंपरा आहे. सगळ्यांना जोडलेलं आहे आणि सगळ्यांना जोडलेलं आहे असं म्हणताना जे ऑलरेडी जोडले गेलेले होते त्यांना जोडणं यात नवल नाही. ज्यांना बाहेर टाकलेलं आहे त्यांना जोडणं याला खरं बंधुत्व म्हटलेलं आहे. एखाद्याकडे पैसा असेल, उच्च कुळातला जन्म असेल, समाजात आपोआपच त्याला प्रतिष्ठा मिळते. त्याला आपोआपच त्याच्याशी लोक बंधुत्वाचं नातं जोडतात. परंतु वारकरी संतांची परंपरा अशी आहे की ज्यांना सगळ्या समाजाने नाकारलेलं आहे त्यांना जवळ करणं हे वारकरी परंपरेचं वैशिष्ट्य आहे. सगळ्या जातीतले संत आहेत. आता मगाशी उल्लेख झाला, आजच्या परिभाषेत ज्याला आपण दलित म्हणतो, बहुजन म्हणतो, अशा सगळ्या जातीतले संत आहेत. सगळ्या जातीतले जसे संत आहेत तसे सगळ्या धर्मातले सुद्धा संत आहेत. आमच्या तुकोबारायांनी उल्लेख केलाय, कबीर मोमीण लतीप मुसलमान सेना नहावी जाण विष्णुदास. वारकरी संप्रदायामध्ये लतीपांसारखे मुस्लिम संत सुद्धा आहेत. अनगडशा बाबा फकीर आहेत, कबीर आहेत. ही सगळी मुस्लिम संतांची सुद्धा एक परंपरा वारकरी संप्रदायात आहे. अलीकडच्या काळातलं एक उदाहरण सांगतो. वैकुंठवासी दादा महाराज सातारकर, बाबा महाराज सातारकरांचे आजोबा. त्या वैकुंठवासी दादा महाराज सातारकरांच्याकडे एक शिष्य होते, त्यांचं नाव होतं वजीर खान. जन्माने मुस्लिम होते पण दादा महाराजांचे शिष्य होते, वारकरी होते. आणि त्यांचं हस्ताक्षर एवढं सुंदर होतं की दादा महाराजांनी त्यांच्याकडून तुकोबारायांची गाथा लिहून घेतली होती. त्यातलं एक एक अक्षर 3 इंच उंचीचं होतं. वरच्या मजल्यावरून जरी बघितली तरी गाथा वाचता येत होती. एक एक अक्षर 3-3 इंच उंचीचं. आणि या वजीर खान नावाच्या मुस्लिम वारकरी शिष्याकडनं त्यांनी गाथा लिहून घेतली आणि लिहून घेतलेल्या गाथेची हत्तीच्या अंबारीत घालून मिरवणूक काढली आणि ती गाथा आजही सातारकरांच्या देवाऱ्यात पूजे करताय. हा महाराष्ट्र आहे, हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाने कोणताही भेद मांडलेला नाही. ज्याप्रमाणे सगळ्या जातीच्या संतांना वारकरी संप्रदायामध्ये एक सन्मानाचं स्थान आहे, सगळ्या धर्माच्या संतांना वारकरी संप्रदायामध्ये सन्मानाचं स्थान आहे, त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा वारकरी संप्रदायाने सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. मुळामध्ये पारंपरिक जी वैदिक परंपरा होती तिच्यामध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. स्वतः बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. बहिणाबाई पाठक ज्या तुकोबारायांच्या शिष्या होत्या, त्या बहिणाबाई माऊलींनी सांगितलेलं आहे, अधिकार नाही वेदार्थ श्रवणी. आम्ही स्त्रिया आहोत त्याच्यामुळे आम्हाला वेदार्थ श्रवणाचा अधिकार नाही. पारंपरिक वैदिक परंपरेमध्ये स्त्री शूद्रांना वेदाचा अधिकार नव्हता. पण ज्यांना वेदाचा अधिकार नव्हता अशा स्त्रियांना वारकरी संप्रदायानं काय केलं तर आमच्या जनाबाई माऊली सांगतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संत्या ऐसे केले मज. की स्त्री जन्म म्हणून मला कुठल्याही प्रकारचा उदासवाणेपणा वाटत नाही. ज्या बहिणाबाई माऊलींना स्त्री म्हणून एक प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या अभंगांमधनं आपण बघतो, त्याच बहिणाबाई जेव्हा तुकोबारायांना भेटतात त्यांचा आत्मविश्वास काय आहे, बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा.
स्त्रियांना अधिकार देणारी परंपरा आहे. पण नुसता स्त्रियांना अधिकार दिला असं नाही. स्त्रियांमध्ये कुणाला अधिकार दिला तर अलीकडच्या काळामध्ये त्याला एक शब्द आहे, एकल स्त्रिया. कारण व्यवहारामध्ये सामान्य स्त्रियांच्या तुलनेने एकल स्त्रिया ह्या जरा दुय्यम मानल्या गेलेल्या आहेत. एकल स्त्रिया म्हणजे विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, घटस्फोटित आहेत. विधवा म्हणजे ज्यांचा नवरा अकाली वारलेला आहे. घटस्फोटित म्हणजे नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला आहे. असे सगळे प्रौढ कुमारी असा एक प्रकार आहे, म्हणजे वय उलटून गेलं तरी लग्न झालेल्या नाहीत अशा स्त्रिया. हे सगळे एकल स्त्रियांचे प्रकार सांगताना एक जणांनी मला सांगितलं, महाराज तुमचा एक प्रकार राहतोय. मी म्हटलं कुठला? MNT. मी म्हटलं MNT म्हणजे काय? मी नवऱ्याला टाकलं. MNT. तर अशा ज्या एकल प्रवर्गातल्या स्त्रिया आहेत समाजामध्ये, अशा एकल प्रवर्गातल्या स्त्रियांना प्रतिष्ठा नाहीये. सण समारंभामध्ये विधवा स्त्रियांना प्रतिष्ठा नाहीये. पण वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जनाबाई माऊली एकल स्त्री आहे, मुक्ताबाई माऊली एकल स्त्री आहेत, कानोपात्रा माऊली एका वेश्येची मुलगी आहे. म्हणजे वारकरी संप्रदायानं ज्या स्त्रियांना एकल मानलेलं होतं अशा स्त्रियांना सन्मान देण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे सगळ्या जातीचे तर आहेतच, सगळ्या धर्माचे तर आहेतच, स्त्रिया आहेतच, परत त्या स्त्रियांमध्ये एकल स्त्रियांना सुद्धा सन्मान देण्याची भूमिका वारकरी संप्रदायाने घेतलेली आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाने कुणालाही वगळलेलं नाही. या रे लहान थोर याती भलते नारी नर, असं जे तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, त्यांनी सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि म्हणून विश्वबंधुत्व असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विश्वातल्या प्रत्येक माणसाला जोडण्याची भूमिका संतांनी घेतलेली आहे. आणि केवळ माणसांनाच कशाला, देवाच्या संबंधे विश्वची सोय रे, तुकोबाराय म्हणतात की देवाच्या संबंधाने सगळं विश्व हे आमचं सोयरच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुसुरे आळविती. सुस्वरानं आळवणाऱ्या पक्षापासनं, प्राण्यापासनं, झाडाझुडपांपासनं सगळं जे काही आहे त्याच्यावर संतांनी प्रेम केलेलं आहे. म्हणून कबीरांचा मुलगा कमाल जेव्हा राणामध्ये गवत आणायला गेले आणि हिरवीगार गवताची पानं जेव्हा त्यांनी वाऱ्यावर डोलणारी बघितली, हातातलं खुरपं गळून पडलं आणि कमाल माघारी आले. ही त्यांच्या विश्वबंधुत्वाची व्याख्या विस्तारित आहे. इथे एकनाथ महाराजांची प्रतिमा लावलेली आहे. एकनाथ महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आपल्या सगळ्याला माहिती आहे. जुन्या काळामध्ये काय होतं, कावडीचं कर्मकांड करणारे काही लोक होते, त्यांना कापडी म्हणतात. काय करायचं त्यांनी, तर काशीचं पाणी गंगेतलं घ्यायचं आणि ते आणून कुठं ओतायचं, दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला. आणि तिथलं दक्षिण समुद्रातलं पाणी घ्यायचं आणून कुठं ओतायचं, काशीमध्ये गंगेला. अशा प्रकारचं कर्मकांड करणारे लोक होते. नाथ महाराज त्यांच्यात सामील झाले. नाथ महाराजांना वास्तविक पाहता याची काही गरज नव्हती, ते स्वतःच तीर्थरूप होते, पण ते मुद्दाम सामील झाले. काशीचं गंगेतलं पाणी कावडीमध्ये भरलं आणि नाथ महाराज निघाले. जाताना वाटेमध्ये त्यांना काय दिसलं माहिती आहे का, एक तहानेनं तडफडणारं गाढव दिसलं. गाढव दिसल्यानंतर एकनाथ महाराजांनी ते काशीचं गंगेतलं जे पाणी आणलेलं होतं ते काशीतलं गंगेचं पाणी त्या गाढवाला पाजलं. आता 4 पायाच्या गाढवाला पाणी पाजल्यावर 2 पायाच्या गाढवांना राग आला. कळलं ना? ती 2 पायाची गाढवं एकनाथ महाराजांना म्हटले, अहो महाराज, गंगेचं पाणी, काशीतलं पाणी तुम्ही पाजून पाजून कुणाला पाजलं? गाढवासारख्या सगळ्यात हीन मानल्या जाणाऱ्या प्राण्याला पाजलं. एकनाथ महाराज म्हटले, मग काय झालं, तहानेनं तडपडत होतं म्हणून पाजलं. अहो गंगेचं पाणी, मग गंगेच्या पाण्यात काय विशेषता आहे? एकनाथ महाराजांनी सांगितलं, गंगोदक ते पवित्र, येर काय अपवित्र. गंगेचं पाणी तेवढं पवित्र आहे आणि बाकीचं पाणी अपवित्र आहे, असं कसं काय? ते हुशार होते 2 पायाचे जरी असले तरी. त्यांनी आणखी एक प्रश्न एकनाथ महाराजांना केला. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, सगळं पाणी पवित्र आहे, पण एक शंका आहे म्हटली आमची. काय शंका आहे? गंगा ही, गंगेचं पाणी पवित्रच आहे, कारण गंगा ही कुठून निर्माण झालेली आहे? खालून जे बरोबर उत्तर देतील त्यांना माझ्याकडनं उदार 11 रुपयाचं बक्षीस. कुठून? शंकरजींच्या जटातून. आता ते 11 रुपये उदारच आहेत बरं का. तर शंकराच्या जटेतनं निर्माण झाली आणि ती देवाच्या जटेतनं निर्माण झाल्यामुळं इतर पाण्यापेक्षा तिचं पाणी पवित्र आहे.
एकनाथ महाराज म्हटले, गंगा देवापासून झाली, येर काय मध्यवर्ती केली. गंगा जर देवापासून झाली असेल तर बाकीच्या नद्या कुणी केल्या? जयापासून सकळ महिमंडळ हे झाले असं आम्ही मानतो. देवाच्या संबंधाने सगळं विश्वच आमचं सोयरं झालेलं आहे. मग गंगा काय, यमुना काय, आणखी चंद्रभागा काय, सगळ्या नद्या आणि त्यातलं पाणी हे सारखंच आहे. आणि त्याच्यामुळे ते गाढवाला पाजून एकनाथ महाराजांनी भूतदयेचा, कर्मकांडाच्या चिकित्सेचा एक विचार दिलेला आहे. संतांची दृष्टी एवढी व्यापक होती की त्यांनी, तुकाराम महाराजांची तर कथा प्रसिद्धच आहे. तुकाराम महाराज एकदा ज्ञानोबारायांच्या आळंदीला गेलेले होते. दर महिन्याला ते वद्य एकादशीला जायचे आणि प्रदक्षिणा मारत असताना काही पाखरं जोंधळ्याच्या कणसावर बसलेली उडून गेली. जेव्हा ती जोंधळ्याच्या कणसावर बसलेली पाखरं उडून गेली तेव्हा महाराज म्हटले, माझा आज पराभव झाला, माझ्या संतत्वाचा पराभव झाला, कारण ती पाखरं उडून गेली. जर मला पाखरं भीत असतील तर माझं संतत्व कसं सिद्ध व्हायचं? आणि मग तुकाराम महाराज तिथं बसल्यानंतर काही वेळानं ती पाखरं त्यांच्या अंगा खांद्यावर खेळायला लागली. तेव्हा महाराज म्हटले, अवघी भूते साम्य आली, देखिली म्या कै होती. पाखरांपर्यंत, झाडाझुडपांपर्यंत, प्राण्यांपर्यंत ही संतांची बंधुता विस्तारित झालेली आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय शेकडो वर्ष गेली तरी टिकून राहिलेला आहे, कारण त्याच्या मुळाशी बंधुता आहे. माझी 10 मिनिटं झालेली आहेत. फक्त शेवटचा एक किस्सा मी लांबून आलोय म्हणून अध्यक्षांच्या परवानगीनं सांगतो. कारण मी तसा सोलापूर जिल्ह्यातला, सोलापूर जिल्हा हा पांडुरंगाचा जिल्हा आहे. मराठवाड्याला संतांची परंपरा आहे असं आपण म्हणतो, आहे पण ती, पण आमच्या जिल्ह्याला देवाची परंपरा आहे. संतांची आहे. म्हणजे आपण काशी किंवा इतर याच्यापेक्षा पंढरपूरला का श्रेष्ठ मानतो, तर काशीमध्ये देव आहे पण संत नाहीत. पंढरपुरामध्ये देवही आहे आणि संतही आहे, म्हणून पंढरपूर श्रेष्ठ आहे ना. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. हे पंढरपूरचे लोक म्हणजे पंढरपुरात राहणारे लोक नव्हेत. ज्यांनी ज्यांनी पंढरीची माळ घातली ते सगळे पंढरपूरचे आहेत. तर असा मी पंढरपुरातनं आल्यामुळं, पंढरपूरच्या जवळून आल्यामुळं थोडं 1-2 मिनटं वाढवून घेतो आणि एक किस्सा सांगतो. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. या प्रबोधनकारांच्या जीवनामधला किस्सा आहे. माझी जीवनगाथा नावाचं त्यांचं एक आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रामध्ये तो किस्सा आलेला आहे. प्रबोधनकार म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा. या प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं की ते जमशेटजी सकलातवालांच्या घरी जायचे. हे सकलातवाला म्हणजे प्रचंड मोठे अभ्यासक होते धर्माचे. त्यांच्या घरामध्ये अशी सगळी कपाटाच्या कपाट भरून वेगवेगळ्या धर्मग्रंथांची सगळी ते अभ्यास करत असायचे. आणि प्रबोधनकार गेले की त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे. आणि त्यांच्या घरी त्याच वेळेला फरकॉर नावाचे एक जागतिक ख्रिस्ती पंडित आले होते. आणि प्रबोधनकारांची सकलातवालांची चर्चा सुरू होती. दोघं जण गप्पा मारत होते आणि दोघांच्या गप्पांचा निष्कर्ष असा आला की खेड्यापाड्यातली माणसं ही निरक्षर आहेत आणि ती निरक्षर असल्यामुळं आपल्या भारतामध्ये मागासलेपणा आलेला, असा त्यांच्या चर्चेचा निष्कर्ष होता. ते जे फरकॉर नावाचे जागतिक ख्रिस्ती पंडित होते ते असं म्हटले की थांबा, तुमचा हा सिद्धांत मानायला मी तयार नाही. खेड्यातली माणसं निरक्षर जरूर असतील पण अप्रबुद्ध नाहीत. कारण मी धर्मप्रसाराच्या निमित्ताने जेव्हा खेड्यापाड्यात फिरत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी जेव्हा माझ्या धर्माचं तत्वज्ञान सांगायचो तेव्हा तेच तत्वज्ञान आमच्या संतांनी कसं सांगितलेलं आहे. म्हणून ते वारकरी फडाफड माझ्या तोंडावर जणाबाईंचे, तुकोबारायांचे, माऊलींचे अभंग फेकून मारायचे. एकदा तरी एका खेड्यावर गेलो, एक शेतकरी नांगर हाकत होता, त्याला मी माझं तत्वज्ञान पटवून द्यायला लागल्यावर त्यानं धडाधड संतांचे अभंग फेकून मला निरुत्तर केलं. त्यामुळे खेड्यातली माणसं निरक्षर असतील पण अप्रबुद्ध नाहीत. खेड्यापाड्यातली भजनी मंडळं म्हणजे भागवत धर्माचे किल्ले आहेत, किल्ले. आणि म्हणून ही खेड्यापाड्यातल्या माणसांनी जी शहाणपणाची परंपरा टिकवलेली आहे, जी विवेकाची, बंधुत्वाची, समतेची, ममतेची परंपरा टिकवलेली आहे, ती परंपरा आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. त्या परंपरेचं वैभवशाली दर्शन घडवण्यासाठी हे संत साहित्य संमेलनाचं आयोजन केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आदरणीय यशवंत सोनुणे सरांनी या सुंदर कार्यक्रमामध्ये बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. होय होय वारकरी पुस्तक विक्रीसाठी बाहेर आहे, ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घ्या.